ही रात्र म्हणव्याची, ही रात्र तेजाची, ही रात्र म्हणव्याची, ही रात्र तेजाची. उठा पेटवा ग सारेच फलिते, नका घाबरू ग पाहून जळीते. उजेडाची आस, प्रकाशाचा ध्यास, ही रात्र बनव्याची, ही रात्र तेजाची. जरी संकटे चाल येती करुणी हो, जरी दुःख झरते नयना मधुनी हो, करा सामना त्या लढा संकटाशी. बदलेल सारे पुन्हा तूच उरशी हो. ही रात्र बनव्याची, ही रात्र तेजाची. शेवटी नटवरलालशी एका मर्यादेच्या पलीकडे शत्रुत्व घेणं त्याला नाही परवडणार. काही सांगता येत नाही. पक्का माणूस आहे तो फक्त स्वतःचा फायदा बघतो. बोलूनही त्यांनी सहकार्य केलं नाहीच तर त्याला अटक करावीच लागेल आणि मी ती करेनच. यापुढे या जिल्ह्यात आमच्या विरोधात जर काम केलंस ना तर लोकशाही वगैरे लांब, तुझा प्रेस जागेवर राहणार नाही. मित्र हो, काही राजकीय व्यक्तिमत्व बुद्धिचातुर्याच्या जोरावर काही वेळेला खरोखरच जनतेची कामं करतात किंवा काही वेळेला दहशतीच्या मार्गाने या राजकीय व्यक्ती त्यांच्या परिसरात म्हणा जिल्ह्यात म्हणा तालुक्यात म्हणा पण त्यांचं एक राजकीय साम्राज्य उभं करतात. 25-30 वर्ष त्यांचा तो परिसर त्यांच्या वर्चस्वाखाली असतो. अशा वेळेला हे राजकीय व्यक्तिमत्व किंवा हे लोक त्या भागातले स्वतःला राजेच समजायला लागतात, स्वतःला कायद्याच्या वर समजायला लागतात. आम्ही म्हणजे तिथलं सरकार असा त्यांचा एक भ्रम झालेला असतो. सशक्त लोकशाहीला हे हानिकारक आहे असं नाही वाटत तुम्हाला? सलग वर्षानुवर्ष एकाच व्यक्तीच्या हाती सत्ता सोपवणं हे अत्यंत घातक असतं. यामुळे सत्तेचं केंद्रीकरण होतं, एक साचलेपण येतं सत्तेला. आपल्याकडे एक म्हण आहे, चुलीवरची भाकरी सुद्धा फिरवली नाही तर ती करपते. आता हे काही मी तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज आहे असं मला वाटत नाही, पण आपण ह्या सगळ्या गोष्टींचा काळजीपूर्वक विचार करायला हवा हे मात्र मी सांगतो. सत्तेच्या वर्तुळाबाहेरची माणसं, मग ती जवळची असोत, लांबची असोत, हितसंबंधी असोत, सगळेच सत्तेमध्ये असलेल्यांकडून स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी स्वतःसाठी कुठल्याही थरापर्यंत पोहोचू शकतात. हे सगळं करत असताना त्यांना याची जाणीवही राहत नाही कधी की प्रामाणिक कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना आपण अडचणीत आणतो आहोत. May I come in, madam? येस, कम इन. गुड आफ्टरनून मॅडम. गुड आफ्टरनून. या मोहिते. असं अचानक? सॉरी मॅडम, अचानक यावं लागलं. कामच तसं महत्त्वाचं होतं. बोला. मॅडम, पुलावरून पडलेल्या कामगारानं स्टेटमेंट दिलंय. तो पुलावरून पडलेला नसून त्याला कुणीतरी ढकललाय. अंधाराचा फायदा घेऊन त्याला जबर मारहाण झाली आहे, अगदी हातपाय फ्रॅक्चर होईपर्यंत. पण अंधार असल्यामुळं त्याला ही मारहाण कोणी केली हे त्याला कळलेलं नाहीये. अच्छा. हे काम होतंच, पण
एक महत्वाची गोष्ट सांगायची होती. बोला. आपला अंदाज खरा ठरला मॅडम. इंदूराव जेधे स्वतः खर्डीला गेले होते. मी सरांना विचारलं की सर आपण खर्डीला कशासाठी गेला होतात, तर म्हणाले सरप्राईज व्हिजिट होती. इरप्पा तिथं असता तर नक्कीच त्याचं काहीतरी बरं वाईट झालं असतं. एकतर त्याला तिथून पळून जायला सांगितलं गेलं असतं किंवा पोलीस स्टेशनमध्येच त्याच्यावर हल्ला करून त्याचा जीव घेतला गेला असता. कदाचित त्याच तयारीनं हिंदूराव जेधे तिथं गेले असावेत. पण आपल्या सूचनेप्रमाणे शशिकांत भोसलेला सांगून वेळीच इरप्पाला तिथून हलवण्यात आलं होतं. गुड. इरप्पाचा जीव वाचणं आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. कुठल्याही क्षणी गाफील राहू नका. येस मॅडम. जेधेंच्या माध्यमातून भास्कर पाटील आणि नटवरलाल काहीही करू शकतात. येस मॅडम. मोहिते, महत्वाच्या बातम्या दिल्यात. थँक्यू मोहिते. या तुम्ही. येस मॅडम. इरप्पानं दिलेला जबाब हे सध्या तरी माझं हुकुमाचं पान आहे. कुठल्याही परिस्थितीत आता एकही चूक होता कामा नये. हॅलो, चीफ इंजिनियर बोकील बोलतोय. हॅलो बोकील साहेब, मी मिसेस मंगला कामत. मंगला कामत? हां 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 मंगलाबाई बोला. काय काम काढलं? कामं आहेत कुठं साहेब आमच्याकडे. तुम्ही आमच्या कंपनीला ब्लॅकलिस्ट केलत ना. मंगलाताई, मी नियमांप्रमाणे चालणारा माणूस आहे. तुम्ही नियमांप्रमाणे वागत नाही, अटींकडे दुर्लक्ष करता. वारंवार सुरक्षेच्या उपाययोजना संदर्भात तुम्हाला समज दिली, पण तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्याचा परिणाम म्हणून पुलावरनं कामगाराचा अपघात झाला. पुन्हा सुरक्षेचाच प्रश्न आला, त्यामुळे मला कंपनीला ब्लॅकलिस्ट करावं लागलं. कामगार पडला, सुरक्षेच्या कारणामुळे पडला, याला काही आधार नाही हो. कुणीतरी आमच्या विरुद्ध कारस्थान रचलंय बोकील साहेब हे, आणि आम्ही बळी पडलो ना त्याला. आणि तुम्ही काही समजून न घेता कारवाई केली, आमच्या कंपनीला ब्लॅकलिस्ट केलं. आणि लोकांनी असंच वाटलं हो की ज्या अर्थी बोकील साहेबांनी तडकाफडकी निर्णय घेतला, त्या अर्थी या कारस्थानामध्ये बोकील साहेब सुद्धा असतील. काय? नाही नाही नाही, असं लोक म्हणतायत. पण मी लोकांना सांगितलं की बोकील साहेब असे त्यातले नाहीत हो. ते अगदी सज्जन आणि अशा निष्कलंक माणसावर संशय घ्यायचा म्हणजे. आणि मला तुम्हाला ब्लॅकलिस्ट करून काय मिळणार होतं? तुमच्या कंपनीच्या बाबतीत अनेक तक्रारी होत्या, त्यामुळे मला ही कारवाई करावी लागली. अहो, कामगार पडला, त्याला कुठल्याही अर्थाने कंपनी जबाबदार नाहीये बोकील साहेब. तरी सुद्धा तुम्ही आम्हाला ब्लॅकलिस्ट केलेत आमच्या कंपनीला. ठीक आहे, पोलिसांकडून रिपोर्ट येऊ द्यात, तो मी मागवतो. आणि त्याच्यात जर असा निष्कर्ष निघाला की तुम्ही किंवा तुमची कंपनी या सगळ्या प्रकरणात दोषी नाहीये, तर मी ती नोटीस रिव्हर्ट करेन. पण हे काम लगेच होणार नाही मंगलाताई. कबूल आहे, पण फार उशीरही करू नका. कंपनीकडे काम नाहीये बोकील साहेब, तर कंपनी चालवायला पैसा कोण आणि कुठून देणार? बोकील साहेब, ही कोंडी तुम्हीच फोडू शकता. हा, हे सरकारी काम आहे आणि ते रीतीप्रमाणे चालेल. जेव्हा होईल तेव्हा होईल. ठीक आहे? ठीक आहे ठीक आहे, ठेवू? अरे हो, एक गोष्ट सांगायची राहूनच गेली की
कलेक्टर बाई आहेत ना त्या अंजली गुप्ते? हो, फार प्रामाणिक आणि कर्तबगार कलेक्टर आहेत त्या. त्यांच्या संदर्भात बऱ्याच चांगल्या गोष्टी ऐकायला यायला लागल्या आहेत. हो हो, पण आणखी काही कानावर आलं नाही का तुमच्या? काय? अंजली गुप्ते माझ्या सुनेची धाकटी बहीण, आणि मग तिच्या थोरल्या बहिणीच्या कंपनीला तुम्ही ब्लॅकलिस्ट करताय म्हणजे. अच्छा अच्छा अच्छा, तुमच्या सुनेची सख्खी बहीण आहे का ती? हो. ठीक आहे, ठेवू? ओके. May I come in, madam? येस, कम इन. मॅडम, आपण सांगितलेली महिला आश्रमाची प्राथमिक माहिती या फाईल्समध्ये. नमस्कार, अजय पुतनीच बोलतोय. मॅडम आहेत? हां, एक मिनिट. कदम, मी बघते ह्या फाईल्स. येस मॅडम. मॅडम, बाहेर पुनर्वसन अधिकारी थांबलेत. मी बोलवते त्यांना. येस मॅडम. हां अजय. अंजली, मी काहीतरी सांगतो तुला आत्ता, पटकन थोडक्यात काही लिहून घेता येईल तिकडे? हो. बघ, विराटनगरपासून थोड्या अंतरावर, म्हणजे साधारण एक 17-18 किलोमीटरवर कान्हे नावाचं गाव आहे. त्या गावापासून आत एक जमीन आहे. मला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार ती जमीन सरकारी जमीनच आहे. पुनर्वसनासाठी आपण जी जमीन शोधतो ना, त्यासाठी ही जागा अगदी योग्य आहे असं मला वाटतंय. थोडं पुढे गेल्यावर जंगल आहे, गावापासून दूर आहे, आणि मुख्यत्वे म्हणजे ती जमीन कसण्यासाठी योग्य आहे. गुड गुड. त्यांच्या आधीच्या आदिवासासारखीच आहे. पण अजय, ह्या सगळ्या भागाची तुला माहिती आहे? हो, म्हणजे वेगवेगळ्या कारणांसाठी अनेकदा जाऊन आलोय मी तिकडे, त्यामुळे बऱ्यापैकी माहिती आहे. फक्त तुझ्या अधिकाऱ्यांना हे फारसं आवडेल असं मला वाटत नाहीये. सदा न कदा त्यांच्या चेहऱ्यावर मला नाराजीच दिसते. अजय, काम करायला कोणालाच आवडत नाही, पण आता त्यांना करावं लागेल. वर्षानुवर्षाच्या सवयी त्यांना आता मोडाव्याच लागते. ठीक आहे, मग जायची तारीख पक्की झाली की कळव मला. मी पोचेन तिकडे. ओके. अजय, तू कसा येणार आहेस? मी मोटरसायकलवर. कशाला? अरे, सरकारी जीप आहे ना. नको बाबा, शासनाची गाडी नको. मी येईन माझ्या मोटरसायकलवर. ठीक आहे. ते बाहेर पुनर्वसन अधिकारी आहेत, त्यांना पाठवून द्या. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. विराटनगरजवळ एक कानेगाव आहे, तिथे आदिवासींच्या पुनर्वसनासाठी एक जागा आहे, साधारण 17-18 किलोमीटर. त्या जागेची सगळी माहिती काढून मला रिपोर्ट करा. होय मॅडम, सगळी माहिती मागून घेतो. किती वेळ लागेल? सांगता येत नाही मॅडम. तेवढा वेळ नाही आपल्याकडे. तुम्ही माहिती मागवणार, मग तो तलाठी दप्तर शोधणार, तर ते सापडायला हवं. तो सापडेपर्यंत शोधत राहणार. जेव्हा सापडेल तेव्हा कळवणार. मग आपण ती जमीन पाहणार आणि मग पुनर्वसन होणार. त्यापेक्षा असं करा, तुम्ही दोघं तिथे जाऊन माहिती घ्या. होय मॅडम, सगळी माहिती मागून घेतो.
मॅडम आपणच जमीन बघायला जाऊया ना. आपण बरोबर असलं तर काम पटकन होईल. मॅडम कशा येतील तलाट्याकडे? का भेटू शकणार नाही? उलट मॅडम स्वतः आलेत म्हणजे काम लवकर होईल. बरोबर आहे तुमचं. आपण आधी तलाठी ऑफिसला भेट देऊ आणि त्यानंतर जमीन बघायला जाऊ. मॅडम मी तलाठ्याला निरोप देतो, म्हणजे आपण पोचेपर्यंत सगळी कागदपत्र काढून ठेवू. या तुम्ही. थँक्यू मॅम. थँक्यू. अय भानगड काय जावडे, एवढ्या नावावर फुल्या का मारल्यात? भास्कर, नटवलाल साहेबांचा पूर्वी एवढा वट नाही राहिला. पूर्वी मार्केटमध्ये नुसतं फिरून सांगितलं का चंदा गोळा करायचा आहे, साहेबांनी सांगितलं म्हणल्यावर लोक संध्याकाळी घरी पैसे आणून द्यायचे. पण आता आदिवासी मदत फंडासाठी 4 वेळेला गेलो तरी लोक पैसे देत नाहीत. म्हणजे व्यापारी टंगळ मंगळ करायला लागले काय? हा, म्हणजे ज्या व्यापाऱ्यांनी पैसे दिले नाही त्यांच्या नावापुढे फुल्या केल्यात तर? होय, म्हणतात किती वेळा चंदा द्यायचा? त्या आईला माजलेच झाले. 4-5 दुकानांना आगी लावल्या, 2-4 दुकानावर दगडी टाकली ना म्हणजे एकदम ओके. कसलं ओके भास्करराव? अहो हे सगळं करून बसलोय, व्यापाऱ्यांना धमक्या देऊन बसलो. त्यात ही गुप्तेबाई ती तर साहेबांच्या मागे हात धुवून लागल्या. जावडे, साहेबाची भीती वाटेनाशी झाली आहे का काय? साहेबांची थोडी तरी वाटत्या, पण काय तुमची आमची अजिबात वाटत नाही. आणि त्यात तुम्हाला काय घाबरायचं आहे? तुम्ही तर आता जेलमध्ये जाणार आहे. काय? आपण जेलमध्ये? आपण नाही भास्करराव, तुम्ही. हा भास्करराव, पहिल्यासारखा वट नाही राहिला तुमचा. पहिला नुसतं नाव जरी सांगितलं ना तर लोकांची टाराटारा फाटायची. गल्ल्यात असतील तेवढं पैसे द्यायचे. आता नाही. अहो आम्हाला सुद्धा आता भीती वाटते पैसे मागायची. त्या आईला या गुप्तेबाईमुळे झालंय हे सगळं. आपला साहेब पण तिला हात लावू शकत नाही. तू हिंदूराव आला होता ना तेव्हा कशी त्याची मगरुरीची भाषा होती, पण आता त्याची बी भाषा बदलली आहे. तुला सांगतो, शेपूट घातलेल्या कुत्र्यासारखी अवस्था झाली आहे त्याची. भास्करराव, या प्रकरणातून आता कसं सुटायचं ते बघा. साहेबावर जास्त अवलंबून राहू नका. अरे म्हणजे काय करू ते तरी सांग. त्या हिंदूरावच्या पाया पडा, त्याला विनंती करा, त्याला म्हणाव की आम्हाला या प्रकरणातून सोडव बाबा. अरे पण मी असं परस्पर हिंदूरावांना भेटलो तर साहेबाला आवडायचं नाही ते. हे खरं आहे, पण तुम्हालाच प्रयत्न करावे लागणार आहे. एका मर्यादेनंतर कुणी कुणाचं नसतं. भास्करराव, अहो तुमच्यापेक्षा 4 पावसाळं जास्त बघितल्यात आम्ही. बरं ते जाऊ दे. ते आदिवासी मदत फंडाची रक्कम केव्हा द्यायची साहेबांनी नेऊन? आता राहू दे माझ्याकडं. कधी द्यायची नंतर बघू.
कसला एवढा विचार चाललाय? मला वाटतं रमा, आपण आता निघावं. नांदगावला आपल्या घरी जाऊयात. सारखी घराची आठवण येते. तसे बरेच दिवस झाले इथे येऊन. पुरे झाला आता पाहुणचार. जाऊयात. असं काय बोलताय? जे वाटतंय ते बोलतोय. अहो पण अंजलीच्या लग्नाबद्दल बोलणं चाललंय ना. अजय आवडलाय अंजलीला. पोतनीसनं तसं सुचवलंय आपण. ते खरंय ग, पण घराची आठवण येते. काय करू? मला तरी कुठे करमतंय इथे. पण आपल्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना. तिचं लग्न महत्वाचं नाहीये का? अंजलीशी बोलून ना एकदा या गोष्टीचा सोक्ष मोक्ष लावायला. तिला एकदा विचारूनच टाकतो तिची इच्छा आहे की नाही. उगाच किती दिवस वाट बघत बसायचं. बरोबर आहे तुमचं. तुम्ही बोला तिच्याशी आणि असं गुळमुळीत मऊपणाने बोलू नका. चांगलं ठामपणे कठोरपणे विचारा तिला. आणि तिला सांगा की 2 दिवसात काय तो निर्णय घे म्हणा. ती नाही म्हणाली तर? असं नका बोलू तुम्ही. रमा, सगळ्या शक्यतांचा विचार व्हायला हवा. मग तिला विचारायचं की असं काय आहे अजय मध्ये नकार देण्यासारखं. आणि समजा ती असं म्हणाली की होकार देण्यासारखे त्याच्यात काही नाही तर? सगळं तुम्हीच बोलताय. अंजलीला पेचात कसं पकडावं याचाच विचार करतोय मी. ते तुमचे पेच डावपेच मला काही समजत नाही. वेळच्या वेळेस तिचं लग्न करून द्यायला हवं होतं. या आयेशच्या भानगडीत न पडता तिचं लग्न करून दिलं असतं ना तर आपण केव्हाच मोकळे झालो असतो. या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. लग्न आणि आयेस याचा काही संबंध नाहीये. नाही कसा? 20-22व्या वर्षी लग्न झालं असतं सगळं व्यवस्थित झालं असतं. 27 वर्षाची झाली ती. त्यातून कलेक्टर. सगळ्याच बाबतीत तिची मतं अगदी ठाम बनलेली आहे. आता कोणी आवडणं, कोणाशी जुळवून घेणं हे दिवसेंदिवस कठीणच होत जाणार आहे. उलटणारा प्रत्येक दिवस माझ्या मनावरचं ओझं वाढवतोच आहे. आपली लोकशाही ही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे म्हणजे असं मानलं जातं. ब्रिटिशांविरुद्ध निशस्त्र अहिंसक मार्गाने लढून आपण आपलं हे स्वातंत्र्य मिळवलेलं आहे. लोकांचं, लोकांसाठी लोकांनी चालवलेलं शासन. हे शासन आलं पण काही काळाने शासनामधले हे लोकच आपण या लोकशाहीच्या राजकारणाच्या प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग आहोत हेच विसरले. शासक हे सेवक आहेत आणि जनता ही मालक आहे. हा लोकशाहीचा मूलमंत्र हे लोक विसरलेले आहेत. अकारण असं मिंध होऊन आपण का वावरतो आहोत ह्याचा आपण सगळ्यांनी एकसंधपणे विचार करायला हवा. हा असा विचार होणं अत्यंत आवश्यक आहे. कामतांच्या कंपनीचं नाव आत्ता खराब झालंय पण आपण पुन्हा मेहनत घेतली, पुन्हा प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर यश मिळेलच. खरंच आश्चर्य आहे. मला एक गोष्ट कळत नाही. हा अगरवाल त्या नटवरलालच्या ताटाखालचं मांजर आहे. एकदम वाघ कसा काय झाला? अंजली, मला आता एकदा खरं आणि मनापासून सांग तरी
अजयशी तू लग्न करणार आहेस की नाहीस?